बद्दल काही फार वाटत नाही, पण नक्कीच आज जो काही निकाल येईल तो निकाल स्वीकारून पुढे निवडणुकींच्यासाठी सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. बरोबर. आणि या चर्चेत आता ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सुद्धा सहभागी झाले आहेत. अभय सर, पहिल्यांदा हे प्रकरण काय ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि याबद्दलचा अंतिम निकाल थोड्याच काही तासांमध्ये येणार आहे. पण याबद्दलच्या शक्यता तुम्हाला काय वाटतात आणि तुमचा पत्रकारितेतला अनुभव काय सांगतो? नाही, एक निश्चितपणे की आता या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अध्यक्षांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगून हा निर्णय अध्यक्षांकडे सोपवलेला आहे. हा निर्णय सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने काही चौकट ठरवून दिलेली आहे. आता त्याच चौकटीत हा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, आदेश नव्हे. मला ते स्पष्ट करायला हवं की आदेश नव्हे, तर साधारणतः या गोष्टी कन्सिडर केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलेलं. आता याच्यामध्ये 2/3 पेक्षा अधिक आमदारांनी शिंदेबरोबर गेलेले त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तर ही पक्षामधली फूट आहे का फक्त विधिमंडळ पक्ष नेतेपदी केलेला बहुसंख्य आमदारांनी केलेला बदल आहे? मला वाटतं ही बाब आधी ठरवावी लागेल. दुसरं, पक्षाचा प्रतोद कोण असणार या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात बराच उहापोह झाला. तेव्हा मूळ राजकीय पक्षांचाच प्रतोद नेमता येतो, विधिमंडळ पक्षाला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि अध्यक्षांना सांगितलं की मूळ राजकीय पक्ष कोण तुम्ही ठरवा त्या दिवशीचा. आता त्या संदर्भात अध्यक्ष काय भूमिका घेणार हा दुसरा भाग आहे. दुसरा आहे की अध्यक्ष म्हणजे पहिली जे केस आहे ती कंडक्टच्या संदर्भात आहे की म्हणजे थेट मतदान केलेलं नाही, पण काही आमदार सुरतला नंतर गुवाहाटीला गेले आणि त्यांनी त्यांची ही वर्तणूक ही पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सोडलंय स्वतःहून असं दर्शवणारे असल्यामुळे ते अपात्र ठरतात असं म्हणणं आहे. आता हे कंडक्ट इनफ आहे का? दुसरं असं आहे की सुरेश प्रभू यांनी बजावलेला जो व्हीप होता त्या व्हीप संदर्भात या सगळ्या सुनावणी दरम्यान अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तो व्हीप बजावला गेला होता का? तो त्याची पद्धती योग्य होती का? त्याच्यावरची स्वाक्षरी खरी आहे की खोटी आहे या संदर्भात अनेक दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले आहेत. त्याच्यामुळे तो व्हीप बजावला तो तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण होता की नाही, जर तो नसेल तर त्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवता येईल का, हा एक भाग झाला. दुसरं आहे की ज्या दिवशी अध्यक्षांची निवडणूक झाली त्याच्यानंतर त्यांनी मान्यता दिली गोगावले यांना व्हीप म्हणून. त्याच्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचा व्हीप डावलून जे मतदान केलं ठाकरे गटाच्या आमदारांनी, तर त्या संदर्भातही हे होईल, चर्चा होईल की तो व्हीप त्या दिवशी लागू नेमता येत नाही मूळ राजकीय पक्षाशिवाय कोणाला, पण त्या दिवशी तो व्हीप अस्तित्वात होता. सुनील प्रभू यांचाही व्हीप अस्तित्वात होता. असं परस्पर विरोधी व्हीप निघालेले असताना पक्षाच्या आमदारांनी केलेलं मतदान या संदर्भात अध्यक्ष काय भूमिका घेणार, मला वाटतं हाही महत्वाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे कुठला व्हीप मान्य करायचा, कुठला मूळ राजकीय पक्ष स्वीकारायचा त्या दिवशीचा आणि त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा असेल. फक्त चेंज ऑफ लिडरशिप संदर्भात जर निर्णय झाला तर मग ते फक्त बहुसंख्य आमदारांनी मग स्प्लिटचा पर्याय नसतो. मग स्प्लिटच नसेल तर मर्जर सुद्धा आवश्यक नाही. त्याच्यामुळे शिंदे गट ही शिवसेना याच्यावर अध्यक्ष शिक्कामोर्तब करतात का, मला वाटतं की हा एक महत्वाचा मुद्दा या निकालातून पुढे येणार आहे. सौरभ, बरोबर सर, या सगळ्या सुनावणीतनं व्हीपच्या मुद्द्यावर वारंवार चर्चा झाली आणि त्यात उपस्थित आमदारांना काही व्हीप हातात दिला तर काहींना व्हॉट्सअप आणि ईमेलवर पाठवल्याचं सांगण्यात आलं होतं प्रभूंकडनं. आणि त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी बाजू मांडताना असं म्हटलं होतं की ज्या ईमेल आयडीवर हा व्हीप पाठवला होता तो ईमेल आयडी हा शिंदेचा अधिकृत ईमेल आयडी नव्हताच असं म्हटलंय. त्यामुळे व्हीपची अधिकृतता आणि पाठवण्यासंदर्भातली अधिकृतता त्याच्यावरच प्रश्न उपस्थित केलेले या सुनावणीत. हो, निश्चितपणे. कारण असं आहे की तुमचा अधिकृत ईमेल कुठला, तर तो विधिमंडळ सचिवालयाकडे तुम्ही दिलेला असतो, तो तुमचा अधिकृत ईमेल आहे. दुसरं आहे की नोटीस सर्व्ह करण्याचे काय प्रकार असतात. तुम्ही आमदार निवासामध्ये त्या आमदारांना वितरित झालेल्या खोलीच्या दरवाजावरही तुम्ही जर तो व्हीप चिटकवला तरी तो व्हीप बजावला असा त्याचा अर्थ होतो. अशा परिस्थितीमध्ये हे व्हीप दिले होते का, ते बजावले होते का, प्रॉपर ईमेलवर गेले का? कारण शिंदे गटाकडनं किंवा त्यांच्या वकिलांकडनं सुरुवातीपासून दावा केला जातोय की ही सगळी कागदपत्र जी आहेत ती नंतर तयार करण्यात आलेली आहे, ती बनावट आहेत असा दावा त्यांच्या वकिलांनी या संपूर्ण सुनावणीत केलेला आहे. तर तो दावा ग्राह्य धरला जातो का, हाही महत्वाचा. म्हणून मला वाटतं की व्हीपची अधिकृतता हा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक मुद्दा या सगळ्या निकालामध्ये असणार आहे असं दिसतंय. ठीक आहे.
सुषमाताई, मी तुमच्याकडे येतो, कारण हा जरी पात्र अपात्रते संदर्भातला निकाल असला तरी या निकालाला बरेच कंगोरे आहेत. कारण या सुनावणीत फार महत्वाचे काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, त्यांची सिद्धता